सध्या राज्यामध्ये निवडणुकांची धामधूम सुरू आहे. निवडणुकांची धामधूम म्हटले की सर्वांचे लक्ष हे बारामतीकडे असतं. बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवाराचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला होता. मात्र यातून बारामती नगराध्यक्ष पदासाठी सचिन सातव यांची अजित पवार गटाकडून घोषणा झाली. सचिन सातव आपल्यासोबत आहेत. आपण त्यांची बातमी काय सांगाल? अतिशय रसिकच होती. यातून देखील तुम्हाला उमेदवारी मिळाली? नाही, सर्वप्रथम मला उमेदवारी मिळाल्याबद्दल मी माननीय अजितदादा पवार यांचे आभार मानतो. तुम्ही सांगितलेली गोष्ट बरोबर आहे की आमच्यातले काही चांगले दिग्गज त्या सगळ्या स्पर्धेमध्ये होते, पण आमचं आधीच ठरलं होतं की उमेदवारी कोणालाही मिळावी. आपण सगळ्या जणांनी एक दिलाने दादा जो उमेदवार देतील त्याच्या मागे खंबीरपणाने पाठीशी उभे राहून सगळ्या प्रभागांमध्ये 20च्या 20 प्रभागांमध्ये चांगल्या पद्धतीने प्रचार करून एकतर्फी निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी लावण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत. बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. सध्या विकासाची कामं देखील सुरू आहेत. असं असताना अजून देखील काही प्रभागामध्ये विकास होणे बाकी आहे. तो देखील काही विरोधकांकडून प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता. याकडे कसं पाहता? नाही, निश्चित विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे. कुठं काही प्रश्न राहिले असतील तर निश्चित त्यामध्ये कामं चालवली आहेत. काही ठराविक भागांमध्ये विकास झाला नाही हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे. त्या ठिकाणी आता बारामती 5.5 स्क्वेअर किलोमीटरची होती ती 55 स्क्वेअर किलोमीटरची झाली. जवळपास एक छोटं शहर म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी नाही पण एक चांगल्या पद्धतीचं मोठं शहर आता बारामती झालेली आहे. सगळीकडं नागरीकरण होत असताना सगळीकडं मूलभूत प्रश्न किंवा गरजा पोचवणं हे कामच आहे नगरपालिकेचं. आणि तिथं माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन बॉडी जी येईल आणि जे काम सुरू करेल तिथं आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत होत आहे. याकडे कसं बघता? एक प्रकारे आव्हानच आहे तुमचं. नाही, लढत तिरंगी चौरंगी असेल मला माहित नाही. आता बरेच माझ्या मते जवळपास 15हून अधिक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रिंगणात आहेत. पण विशेष करून ज्यांनी ह्या बारामतीच्या विकासासाठी अहोरात्र काम केलं ते माननीय अजितदादा पवार यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पॅनल टाकलेलं आहे त्यामध्ये 41 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी मी अशा सगळ्यांसाठी चांगल्या पद्धतीने प्रचार करून आम्ही सगळ्यांना निवडून आणतो. आम्ही समोर कोण आहे हे याच्यावर टीका न करता आम्ही आमच्या कामावर भर देणार आहोत की दादांचं काम काय आहे, जे काही प्रश्न सोडवायची ताकद आणि धमक आहे किंवा मार्गदर्शन असणार आहे हे केवळ आणि केवळ दादा करू शकतात. आणि म्हणून आपल्याला दादांच्या पाठीमागं सगळे नगरसेवक दादांच्या विचाराचे गेल्यावर आपल्याला हा विकासाचा जो रथ आहे तो अत्यंत वेगाने सगळीकडे करता येईल. कुठं काही प्रश्न राहिले असतील तर निश्चित त्याला अग्रक्रमाने सोडवण्यासाठी नवीन बॉडी आल्यानंतर दादांकडे आम्ही त्याचा पाठपुरवठा करू आणि चांगल्या पद्धतीचा समतोल विकास सगळ्या भागामध्ये कसा होईल यासाठी आम्ही विशेष प्रयत्नशील राहू. या निवडणुकीमध्ये प्रचाराचे काय प्रमुख मुद्दे असणार आहेत? प्रचाराचा प्रमुख मुद्दा म्हणजे विकास. दादांनी जो बारामतीचा केलेला विकास आहे हा आमचा विकासच हा प्रमुख मुद्दा आहे. दादांनी समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. दादांनी बारामती शहराला एक नवीन ओळख देण्याचा मागच्या 5 वर्षामध्ये प्रयत्न सुरू केलेला आहे. काही विकासाची कामं आता मोठ्या गतीने चालू आहेत, काही पूर्णत्वाकडे आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी कशा चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येतील आपल्याला विकासोन्मुख आपल्याला दादांचं जे नेतृत्व आहे दादांचे जे विजन आहे ह्याला पुढच्या उंचीवर नेण्यासाठी बारामती नगरपालिका एक महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ते बरेचसे निर्णय आपल्या बारामती शहराच्या बाबतीत सगळे नगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात येतात. म्हणून विकास हा तर मुद्दा महत्वाचा आहे. त्याच्याबरोबर इतरही जे प्रश्न आहेत त्यामध्ये बाकीच्याही गोष्टी जे दादांनी या बारामतीसाठी केलेल्या आहेत. आदरणीय मोठ्या साहेबांनी या बारामतीसाठी वेगळं मार्गदर्शन वेळोवेळी केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र नेऊन आपल्याला बारामती उद्याच्या 25 वर्षासाठी चांगल्या पद्धतीची बारामती पुढच्या पिढीसाठी देण्यासाठी ही फार महत्वाची निवडणूक आहे. म्हणून त्या पद्धतीने विकास हा एक महत्वाचा मुद्दा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळी बारामतीत असतात, बारामतीची पाहणी करतात, त्यावेळी तुम्ही देखील बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर असता. अशी पाहणी करत असताना तुम्ही काय असे मुद्दे बघितले की जे तुम्हाला नगराध्यक्ष झाल्यानंतर ते साध्य करायचे? महत्वाचा विषय म्हणजे दादांचं जे बारकाईचं लक्ष असतं आणि दादांची कामाची जी पद्धत आहे सकाळी 5:30 वाजल्यापासून उठून ते सगळ्या विकास कामांचा दौरा घेतात. त्यामध्ये बारकाई गोष्ट असेल ती त्यांच्या नजरेतून सुटत नाही.
पण ते त्यांनी बघितलेल्या गोष्टी सगळ्या पूर्ण करण्यासाठी आम्ही टीम म्हणून, त्यामध्ये प्रशासन असेल, तिथले स्थानिक नागरिक असतील, तिथले आमचे पदाधिकारी असतील, तिथे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असेल, यांना संघ एक चांगलं एकत्र समन्वय साधून ते प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी ते गेल्यानंतर आम्ही काम करत होतो. आणि त्याचं स्वरूप आपण आता बारामतीमध्ये जे नवीन नवीन कामं दिसत आहेत ते कशी एक वेगळं चित्र डोळ्यासमोर येत आहे हे दिसतंय. निश्चित ह्याच्यामध्ये दादांच्या कामांमध्ये राहत असताना एक जीवनामध्ये नवीन शिकवण मिळाली की आपल्याला सगळ्यांना तर 24 तासच आहेत, त्यामुळे जास्तीचा वेळ आपल्या लोकांसाठी कसा देता येईल, जास्तीचा लोक विकास कामांसाठी कसा देता येईल, ह्याचा समन्वय साधून दिवसाचा नित्यक्रम कसा असावा हे माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी निश्चित त्यामध्ये शिकलेलो आहे मी. आणि त्याच्यामध्ये आत्मसात करून हीच माझ्यासाठी शिकवण फार महत्वाची ठरणार आहे. उद्याच्या 5 वर्षासाठी पूर्ण बारामती नगरपालिकेचं कामकाज आहे किंवा शहरामध्ये जे प्रश्न सोडवण्यासाठी कसं नियोजन करायचं यासाठी माझ्यासाठी ती फार मोठी एक शिकवण होती. आणि मी भाग्यवान समजतो की मला दादांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या टर्ममध्ये काम करायला मिळालं. नंतर 4 वर्ष जवळपास प्रशासन होतं त्यावेळेसही काम करायची दादांच्या मार्गदर्शनाखाली संधी मिळाली. या दोन्ही सगळ्या संधींचा निश्चित माझ्यासाठी फार मोठा फायदा होईल. तुमच्या घरात अनेक वेळा नगराध्यक्ष पद मिळालं, याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे? निश्चितच हा एक भावनिक विषय असतो. नगराध्यक्ष पद आमच्या आजोबांनी कैलासवासी धोंडीबा आबाजी सातवांनी सुद्धा बऱ्याच वर्ष भूषवलं. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी 2दा भूषवलं, माझ्या आईंनी एकदा हे पद भूषवलं. त्यामुळं हा नगराध्यक्ष पद हे सातव कुटुंबियासाठी एक भावनिक पद आहे. निश्चितच मला ज्या वेळेस आम्ही लहानपणापासून हे तिघांनाही आम्ही काम करताना बघितलं त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची कामाची पद्धत होती. आधीची कारभाऱ्यांची काळातली बारामती फार छोटी होती, ते सायकलीवरनं सगळीकडे फिरायचे, फार छोटी बारामती होती. त्यानंतर माझे वडील बापूजींनी ज्यावेळेस बारामतीचं पद भूषवलं त्यावेळेस 92चा काळ होता. त्यावेळेस एक टपऱ्यांची बारामती म्हणून एक ओळख होती. त्यांनी त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने कामं केली. ज्यावेळेस आई नगराध्यक्ष झाली त्यावेळेस दादा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे दादांचे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना कामाची धमक आणि त्यांची अपेक्षा या तिन्ही वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये काय अपेक्षा आहे नेतृत्वाची सुद्धा लोकांची, या तिन्हींचे बाळकडू मला आहेत. आणि त्यामुळे उद्याची बारामती घडवण्यासाठी हे तिन्ही बाळकडू महत्वाचे आहेत. म्हणून हे सगळ्याचा अनुभव निश्चित माझ्यासाठी एक फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्याचा समन्वय साधून ह्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जे दादांच्या मार्गदर्शनाने सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्यासाठी निश्चित कटिबद्ध आहे. भाजपने ओबीसी चेहरा समोर केलेला आहे. सध्याचं वातावरण पाहतं तुम्ही याकडे कसं बघता? नेहमी आदरणीय दादांनी त्यांच्या भाषणांमध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. दादांनी कधीही जातीचं पातीचं राजकारण केलेलं नाही. त्यामुळं असं कुठलाही विषय नाही की दादांनी त्याच्यामध्ये पक्षामध्ये काम करताना किंवा त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काम करताना कुठल्या जातीपातीवर असं कुठेही वेगळ्या पद्धतीने बघण्याचं काम केलं नाही. आपल्याला उद्याची पिढी बारामतीचं भविष्य घडवण्यासाठी सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे ही जे मुद्दा येतोय हा मला वाटत नाही की लोकांचं त्याच्यावर काय हे आहे. कारण की आम्ही एक बारामती शहर बघितलं तर तुम्ही बघताल की सगळ्या सणांमध्ये वेगवेगळ्या धर्मांच्या सणांमध्ये आपण सगळे लोक वेगवेगळ्या धर्माचे एकत्र मिळून सण साजरे करत असतो. त्यामुळे असं कुठल्याही जातीचं तेढ निर्माण करण्याचा कुठलाही विषय नाही. बारामतीकरांनी कायम दादांना लहानाचं मोठं होताना बघितलंय. दादांचं शिक्षण काही सुरुवातीच्या काळामधलं इथंच झालेलं आहे. त्यामुळं पूर्वीपासून दादांचे सगळ्या कुटुंबांशी आमच्या कुटुंबाची सगळ्या कुटुंबाची एक घरोब्याचे संबंध आहेत. आणि त्यामुळे जातीचं विष पेरून कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाणं हे चुकीचं आहे. तसं काही नाही. बारामतीमध्ये सगळे जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आलेले आहेत. आणि त्यांनी फक्त एकाच गोष्टीवर विश्वास ठेवलाय की तो म्हणजे माननीय अजितदादा पवार. तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर तुमचं व्हिजन काय असणार बारामती शहराबद्दल? माझं विजन नसून हे माननीय अजितदादा पवार यांचंच विजन असणार आहे. त्यांना जे उद्याची बारामती अपेक्षित आहे किंवा अभिप्रेत आहे याच्यासाठी काम करणंच हे महत्वाचं काम आहे. ते केंद्रातून आणि राज्यातून मोठ्या प्रमाणात निधी पाठवतील, वेगवेगळ्या उपक्रम पाठवतील, पण त्या उपक्रमांमध्ये त्यांना अपेक्षित असणारी प्रगती किंवा अपेक्षित असणाऱ्या कामाचा दर्जा, अपेक्षित असणारं
त्याच्यामध्ये स्पीड म्हणजे लवकर कामं पूर्ण होईल. कारण की एखादं काम रेंगाळलं तर त्याचं बजेट वाढतं, त्याची किंमत वाढते. म्हणून कुठल्याही प्रोजेक्टला अडचण न येता तुम्ही बघितलं एसटी स्टँड सारखा प्रकल्प असेल बारामतीमध्ये, तुम्ही एक वेगळ्याच उंचीवर दादांनी त्या एसटी स्टँडच्या संपूर्ण ह्याला व्यवस्थित नेलं. आणि हे नेत असताना एखादी वास्तू चांगल्या पद्धतीने झाली, पण त्याचा नीटनेटकं स्वच्छता राखणे, त्याच्यामध्ये येणारे काही मेंटेनन्सचे प्रॉब्लेम असतील, त्याच्यामध्ये नागरिकांकडनं काही नवीन अपेक्षा असतील की ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये आत्मसात झाल्या नसतील तर त्या कशा आत्मसात करून घेण्या आणि त्या गोष्टी शाश्वत ठेवून, त्या स्वच्छ ठेवून अजून चांगल्या पद्धतीच्या नवीन गोष्टी कशा करता येतील याचा जो संपूर्ण विकासाचं एक रोल मॉडेल दादांनी गेल्या अनेक वर्षांसाठी बारामतीमध्ये राबवलं, त्याचाच एक फलप्रित म्हणून दादांच्या ह्या विकासाचं बारामतीचं रोल मॉडेल ह्याचं देशामध्ये कौतुक होतं. वेगवेगळ्या मान्यवर जे बारामतीमध्ये येतात त्यामध्ये मोदी साहेब सुद्धा असतील, राष्ट्रपती आले होते, केंद्रीय अर्थमंत्री आले होते, असे मोठे लोक आल्यानंतर सुद्धा त्यांनी दादांच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. आणि हीच पुढं विकासाचा रोल मॉडेल, हीच दादांची विजन पुढे नेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर आम्ही निश्चित काम करू. विजयाचं गणित काय असणार आहे? विजयाचं गणित म्हणजे सगळ्या 41 नगरसेवकांना एकत्र घेऊन सगळ्या प्रभागांमध्ये चांगल्या पद्धतीने माननीय आदित्यदादांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार करून उद्याच्या 5 वर्षांनिमित्त जो आमचा जुना जाहीरनामा होता त्याच्यावर आम्ही काय कामं केली आणि कसा दादांनी विकास केला, मागच्या 5 वर्षामध्ये दादांनी जो निधी आणला तो म्हणजे कधी बारामतीच्या इतिहासामध्ये आणला नव्हता. एवढ्या मोठ्या प्रमाणाचा निधी आणला आणि पुढेही दादांच्या विचाराचे 41 नगरसेवक निवडून गेल्यानंतर, नगराध्यक्षपद निवडून गेल्यानंतर दादा निश्चित पुढच्या येणाऱ्या काळामध्ये केंद्रात राज्यामध्ये सत्ता असल्यामुळे चांगल्या पद्धतीने विकास निधी आणतील आणि तो विकास निधी चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील आहोत. हे सगळं विषय घेऊन काही सामाजिक प्रश्न असतील, काही इतरही प्रश्न असतील या गावाचे, हे निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करणं आणि त्यात सोडवण्याची धमक केवळ आणि केवळ अजितदादांमध्ये आहे आणि त्यांच्या विचारांच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांमध्ये असल्यामुळे या सगळ्यांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीचा मताधिक्याने आमचे पूर्ण 41 नगरसेवक निवडून येतील आणि मी निवडून येते मला खात्री वाटते. कालच एक चांगली गोष्ट झाली की आमच्या एका भगिनी प्रभाग क्रमांक 2 मधल्या या बिनविरोध होत आहेत अशी शक्यता आहे किंवा तशी औपचारिक घोषणाच बाकी आहे. ती सुद्धा घोषणा झाल्यानंतर दादांचा एक पायगुणच म्हणा की दादांनी जो विकासाचा पॅटर्न राबवलेला आहे त्याच्यावर एक साथ ही आणि निश्चित विश्वास या निमित्ताने बारामतीकरांनी दिलेला आहे हे मला निश्चित वाटतं आणि आम्ही चांगले मताधिक्याने सर्व उमेदवार निवडून येऊ अशी मी तुम्हाला खात्री देतो. नक्कीच या ठिकाणी सर्वच अजित पवार गटाचे उमेदवार मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास सचिन सातव यांनी व्यक्त केला आहे. मंगेश टेतरे, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.